तुरुंगाचे दरवाजे अचानक उघडले गेले आणि सगळे पहारेकरी बेशुद्ध पडले. भगवान विष्णूच्या कृपेने वसुदेवासाठी रक्षक आणि वादळांपासून सुरक्षित असा मार्ग यमुना नदी पार करण्यासाठी प्रशस्त झाला. वसुदेव यांनी हळूच बाळकृष्णाला उचलले आणि यमुना नदी पार करून वृंदावनाकडे निघाले. गोकुळात पोहोचल्यानंतर वसुदेवांनी यशोदा आणि नंदाच्या घरी जाऊन आपला नवजात मुलगा त्यांच्याकडे सोपवला आणि अशा प्रकारे श्रीकृष्ण गोकुळात सुरक्षित राहिला आणि लहानपणापासून कन्हैयालाल म्हणून ओळखला जाऊ लागला. कृष्णाला माखन चोर म्हणून ओळखलं जातं. तो आपल्या मित्रांसोबत गोपिकांच्या पाण्याच्या घागरी फोडायचा, कधी मटक्यांमधून लोणी चोरायचा तर कधी उंच टांगलेली मटकीही आपल्या साथीदारांसोबत फोडायचा. एके दिवशी यमुना नदी, जी वृंदावन वासियांसाठी जीवनाचा स्रोत होती, त्या नदीत एक भयानक कालिया नावाचा नाग येऊन राहू लागला. तो नदीला विषारी करत होता आणि लोकांना आजारी पाडत होता. एके दिवशी भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यासहित यमुनेच्या काठावर खेळत होते. खेळता खेळता त्यांचा चेंडू नदीच्या पात्रात जाऊन पडतो आणि हा चेंडू बाहेर काढण्यासाठी भगवान श्रीकृष्ण स्वतः नदीत उतरतात. गोपाल बोलो, गोविंद बोलो, हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो
वृंदावन हे प्रेम आणि भक्तीचं एक पवित्र स्थान आहे. इथे राधा आणि कृष्णाच्या अमर प्रेम कथेने शेकडो वर्षापासूनच लोकांना मंत्रमुग्ध केलं आहे. अशाच एका चांदण्याने उजळलेल्या रात्री राधा आणि गोपिका तळ्याच्या काठावर बसल्या होत्या. तेव्हाच भगवान श्रीकृष्ण आपल्या मधुर बासुरीचे सूर वाजवत तिथे आले. गीतासार आणि भगवान श्रीकृष्ण हे एकमेकांशी अविभाज्यरित्या जोडलेले आहेत. गीतासार म्हणजे भगवद्गीतेच्या मूलभूत सिद्धांतांचे संक्षिप्त रूप आहे. यामध्ये जीवनाचा सार अर्थात कर्म, भक्ती, ज्ञान आणि मोक्षाचा मार्ग यांचे वर्णन केलेले आहे. गीता आपल्याला जीवनाचा उद्देश समजावून सांगते, कर्म करण्याची प्रेरणा देते, भगवानावर विश्वास ठेवण्याचा आणि आत्मज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग दाखवते. गीतासार म्हणजे खरं तर जीवन जगण्याचा सार आहे. माझा धर्म आणि अधर्म यात काय अंतर आहे बरं? जोपर्यंत जगात एकही मनुष्य पीडित आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने कोणाच्याही सुखाला संपूर्णत्व लाभू शकत नाही. आणि ही जाणीव झाल्यावर जेव्हा मनुष्याच्या मनात करुणेचा सागर उसळतो त्याला धर्म असे म्हणतात. परंतु जेव्हा एखाद्यावर तमसाची म्हणजेच अंधाराची घनछाया पसरते तेव्हा तो इतरांविषयी कठोर, निर्दयी आणि स्वार्थी होतो. स्वतःच्या मानलेल्या सुखासाठी तो इतरांना दुःख देतो. अशावेळी त्याच्या परात्माची गती थांबते. हाच अधर्म आहे, जो परमात्म्यापासून दूर नेणारा मार्ग आहे. म्हणून चला आपण सारे मिळून समाज व देशाच्या हितासाठी एकजुटीने कार्य करूया आणि आपल्या धर्म व संस्कृतीचे रक्षण करूया. हाच भगवद्गीतेचा खरा सार आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आणि या सादरीकरणाच्या शेवटी आपण आनंद घेऊया खऱ्या खुऱ्या दहीहंडी नृत्याचा. बोल बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय.
कुमाकुंडा 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 गोविंदा रे गोपाळा अरे गोविंदा रे गोपाळा खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका पुढं वाकू नका 2 पैसे देतो मला फिटवून टाका खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका पुढं वाकू नका 2 पैसे देतो मला भिजवून टाका लाल लाल पागोट गुलाबी शेला चिंत्या जा गेला जीव झाला